गोयच्या राजकारणात रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीची सुरुवात झाली तेन्ना मनोज परब आणि विरेश बोरकार ही फक्त जोडी नाशिल्ली, जाल्यार ही आशिल्ली इश्टागत, एक विश्वास. विरेश एमएलए जाल्या उपरांत मनोजान त्याच्या स्वताच्या बुलेटी वयल्यान विरेशाक असेंब्लीत व्हेलें आणि विरेश ताणे तर मनोजाक आपलो गुरू म्हूण जाहीर केलें. मनोज परब ही तो माझो गुरू कसो म्हणूंक शकता आणि मनोज परबाक गुरु दक्षिणा म्हणून 2027 सीएम म्हणून हांव पळोवंक सोदता. हळूहळू पक्ष वाढलो. विरेश बोरकाराचे नाव लोकांमदीं पावपाक लागलें. सभेनी क्राउड वाडत गेली आणि नेतृत्वाचो केंद्रबिंदूय बदलताना दिसपाक लागलो. हालींच जाल्ल्या 39A विरोधातल्या आंदोलनात विरेश बोरकारान आक्रमक भूमिका घेतली आणि ताच्यो मागण्यो मान्य करून घेवपाक ताका येसूय मेळ्ळें. पूण दर एका यशा उपरांत एक प्रश्न उप्रासता. नेतृत्व चड मजबूत जाता काय निर्णय एकाच मनशाकडे केंद्रीत जाता? मनोज परबाचो पार्टींतल्यान भायर पडपाचो निर्णय हो निर्णय फक्त मतभेदाक लागून काय बदलिल्ल्या समीकरणांचो परिणाम? गुरु शिष्य म्हण वळख आशिल्ली ही जोडी आयज वेगवेगळ्या वाटेनी तोंड करून उभी आसा. ही काणी कोण बरोबर वा चूक याची न्हय, जाल्यार प्रश्न आसा, राजकारणात यश मेळ्ळ्या उपरांत नाती तशीच उरतात काय?